नमस्कार. माळेगाव ही लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातली व राज्यातली एक नंबरची नगरपंचायत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व माळेगाव नगरीचे नगरसेवक ॲडव्होकेट राहुल तावरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. आज नगरपंचायत माळेगाव बुद्रुक मधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरी सेवा व सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईट पोल बसविणे तसेच पाणी पुरवठा बळकटीकरण व विस्तारीकरण या योजनेअंतर्गत विविध ठिकाणी जलवाहिनी टाकणे या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 9 मधील संभाजीनगर व चव्हाण वस्ती येथे नगराध्यक्ष सुयोग सातपुते व नगरसेवक ॲडव्होकेट राहुल तावरे, वैभव खंडाळे व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या प्रसंगी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून माळेगावला अजितदादांच्या स्वप्नातली राज्यातली एक नंबरची नगरपंचायत बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना ॲडव्होकेट राहुल तावरे यांनी व्यक्त केली आहे. चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणतायत ॲडव्होकेट राहुल तावरे. आज माळेगाव बुद्रुक येथे संभाजीनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष प्रथम नागरिक आदरणीय श्री सुयोगभाई सातपुते, त्याच पद्धतीने आमचे नगरसेवक मित्र वैभवजी खंडाळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या माझ्या प्रभागातले सर्व सहकारी मित्र या सर्वांच्या उपस्थित आज या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे. वास्तविक पाहता मी सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना या ठिकाणी मी भावपूर्ण प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा जो या विकास कामांचा शुभारंभ आहे, ह्या विकास कामांचा शुभारंभ म्हणजे दादांनी ज्या ठिकाणी या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन ठेवून ज्या या माझ्या माळेगाव नगरीतल्या सगळ्या ग्रामस्थांना जे आश्वस्त केलं होतं त्या विकासाची आज या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही सुरुवात करीत आहोत. मित्रांनो, खरं तर हे जी विकास कामं आहेत किंवा या भविष्यात होणारी जी विकास कामं किंवा आता जी काही विकास कामांचा निधी या नगरपंचायतीला आलेला आहे, याचं संपूर्ण श्रेय या राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांना सर्वस्वी जातं. दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्यांचं अपघाती असं निधन झालेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु त्यांनी जो काही निधी मंजूर केलेला आहे त्या निधीमधून या माळेगाव परिसराला 1200 स्ट्रीट लाईट पोल मंजूर झालेले आहेत आणि संपूर्ण गावामध्ये या स्ट्रीट लाईटचं काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज या प्रभागामध्ये या स्ट्रीट लाईटचा शुभारंभ केलेला आहे. त्याचबरोबर त्यापूर्वीच आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव बुद्रुक नगरपंचायत पाणी पुरवठा बळकटीकरण व विस्तारीकरणांतर्गत विविध ठिकाणची जी जलवाहिनी आहे, ज्या ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी जात नाही, त्या माझ्या माळेगाव संपूर्ण परिसरामध्ये 1/10/2025 रोजीच 1,12,75,000चा निधी दादांनी मंजूर करून ठेवलेला आहे आणि त्या निधीच्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आता कामं सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जो निधी मागच्या 6 महिन्यापूर्वी मंजूर झाला त्याच्याच कामकाजाची सुरुवात या प्रभाग क्रमांक 9 मधील चव्हाण वस्तीमध्ये सध्या सुरू आहे. तशीच या पाणी पुरवठा योजनेची आणि या स्ट्रीट लाईटची सुरुवात या प्रभाग क्रमांक 9 मधील संभाजीनगर असेल, अजिंक्यनगर असेल, दडस वस्ती असेल, कदम वस्ती असेल, तसेच चावरे वस्ती असेल, या जयसिंग रोडचा संपूर्ण पूर्व बाजू असेल, या ठिकाणी या कामाचा शुभारंभ आज विद्यमान नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या हस्ते झाला असे मी आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि पुनश्च एकदा या विकास कामांबद्दल भरघोस असा निधी उपलब्ध करून ठेवल्याबद्दल दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या ऋणात राहणं आम्ही सदैव पसंत करू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्वांच्या साक्षीनं निश्चय करतो की अजितदादा असतील, त्यांचं कुटुंब असेल, त्यांच्या पाठीशी माझे माळेगावकर ठामपणे निश्चितपणे उभा राहतील हा निर्धार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विद्यमान ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार साहेब आहेत यांच्या पुढील कार्यास वाटचालीस मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि यांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी सगळ्यांना सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. दुर्दैवानं आज आपल्याला त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागते, हे आपल्या सर्वांचं आज दुर्भाग्य. परंतु या अजितदादांच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या
जो अजितदादांचा एक विकासाचा माणूस होता त्यातनं दादांनी यापूर्वीच माळेगाव नगरपंचायतीला जवळपास 350 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या माळेगाव पंचक्रोशीमध्ये 1200 इलेक्ट्रिक पोल, स्ट्रीट लाईटचे पोल त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 9 मध्ये या चव्हाण वस्तीमध्ये आज आपण या ठिकाणी अधिकृतपणे केला. तसंच त्यापूर्वी माळेगाव नगरपंचायत पाणी पुरवठा बळकटीकरण योजनेअंतर्गत जून 2024 मध्येच त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी आदरणीय अजितदादांनी 1,12,75,000चा निधी मंजूर करून ठेवलेला आहे. त्या पाणी पुरवठा योजनेचं काम यापूर्वीच या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याही कामाचा अधिकृतरित्या आज या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी या समस्त चव्हाण वस्ती परिवाराच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर करतो. आणि ही दोन्ही कामं आज आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. या दोन्ही कामांच्या माध्यमातून जो अजितदादांचा मानस आहे, माळेगाव नगरपंचायत ही या संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरचं नगरपंचायत करायची असं दादांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या माळेगाव नगरीमधून काम करणारे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आम्ही सर्वजण त्याला कटिबद्ध आहोत. आणि निवडणुकीच्या वेळेला जो आम्ही शब्द दिला होता त्या शब्दाचं एक सुरुवात म्हणून आज या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची लाईन आणि स्ट्रीट लाईट या दोन्ही कामांचा अधिकृतरित्या शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी मनपूर्वक जाहीर करतो. आणि या कामाबद्दल आज माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माळेगाव नगरवासी यांच्या वतीने. आणि दादांच्या नंतर दादांचं कुटुंब असतील आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार असतील यांच्या पाठीशी माझे माळेगावकर खंबीरपणे उभा राहतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो.